नमस्कार मित्रांनो, गावाकडची पहिली सकाळ आहे, पहिला दिवस आहे. उठलो आपण आणि आता आपण ब्रश करायला चाललो आहे. सकाळी उठलो आहे मी 6:30ला. जरा बाहेर बसलो होतो, जरा भारी वाटलं. आता चहा बी प्यायचे, त्याच्या आधी तोंड धुवून घेतो. आणि गावाला आल्यावर सकाळी सकाळी इथे अशी शेकोटी घ्यायला भारी वाटतं. आणि गाव म्हटल्यावर चुलीचं आणि घराचं नातं असतं. आता आपण गरम पाणी करायला ठेवलं आपण. आणि तोपर्यंत आपण ब्रश करून घेऊ. ए गोट्या, काय रे, चालला शाळेत? आता किती वाजता येणार? 10ला पेपर आहे? कुठला? मग तुझा अजून पेपर न चालवला? 5-6 वर्षांनी गावाला आलोय आणि पोरं पण पटकन अशी वाढलेत की पोरांचे चेहरे लक्षात नाहीत. फेसिंग हे पूर्ण चेंज झालेत पोरं, त्याच्यामुळं काय समजत नाही, ओळखू पण शकत नाही. ते ओळखतात मला, पण मी त्यांना ओळखू शकत नाही, असं झालंय. आधी आपण ब्रश करून घेऊ, कारण अंकलनी चहा ठेवली आहे, तर पटापट चहा बी पिऊन घेऊ. आणि ॲक्च्युली गावाला येऊन मी टाळा तोडलाय घराचा, रूमचा. आणि आता ते साफसफाई करायची. तर आता माणसं बघतो कोणतरी, आणि मग ती साफसफाई करून घेतो, कारण घरचे पण येणार आहेत. मम्मी पप्पा पण गावाला येतील बहुतेक, तर त्याच्यासाठी आपण साफसफाई करून घेणार आहे. आणि ही वाळवी लागली आहे, सागाचं झाड आहे ते, वाळवी पूर्ण लागली बघा. आणि आम्ही रामफळ काढायला जाणार आहे. जाएंगे कैसे? बना चालू है, फक्त टच कर. अभी देखते बबड़ी ऊपर जाने का, नहीं गए तो ये घेऊन पडायचं अंगावर. अगोदर 60 किलोच आहे. जाशील इथं पाठव, इथं ठेव. इथं ठेवला तर पूर्ण फ्री होईल. हे इथं लावलं असतं, मग इथं चढलं असतंस. सुटला पाहिजे, घुसायचा नाही भेटणार. अभी देखते गाइस, देखो ना गिर गए तो कौन आदमी है? नाही ना, इसका तो इसका जो चलते अंगाशी नको होते. नाव कसं झालं इथं पाय पाठवून जा वरती. आता गेला असतं. तुमच्याकडे शिडी काय? शेडी त्यांच्याकडे दिली, त्यांचं काम चालू आहे. घोडा आहे, घोडा. जा पकडले बाई, घाबरू नको. उतरताना बघू, उडी मार. वरती जम्प करायला होणार मला. कर ना, जिमलातच ना. आता 2 दिवसाची गावाला आलो भाई, गरमची गाठून जायचं मुंबईला. चल देखते. गेलास मग, गेलास. स्टिकर फायनली वरती आलो आपण झाडावर. हा, रामफळाची साईज बघा केवढी मोठी, फुल पिकलेलं आहे. एक पक्ष्याने खाऊन टाकले आणि एक आम्हाला भेटणार आहे, ते आम्ही आता खाणार.
हे असं सम्या सोयीत वेल डन. तर आता आपण येऊ. तर आपण असं वरती चाललेलं मस्त पैकी फायनली. हा हा चालेल. बघ बघ बघ. आईची कटकट लागला वाटतं, लागला हाताला लागलं वाटतं मला. सोडलं गेला सोडला गेलं हे बघ. सोडला गेला कटकट. कसं काय झालं बघ. झाडावरनं उतरताना हे बघा पराक्रम झालेत आमचे. सालं गेले आमची. आमची खाज भागली. आता आमची खाज ह्याच्यावर आहे. पिकल्या वास मस्त येते. वास येतला का? आमचं फळ कापतोय सोरी. दे मला छोटा दे. अक्का तर दोघं जण आज हे बघा नको तू खा. आपल्याला खाता येणार ना जास्त. रामफळ आहे ना. कसं आहे आता कसं काय सांगू तुला. फळं खायची असतात असं मी नाही म्हणत. आणि दुसरी माणसं होतं. 7 hours later. तर मित्रांनो मध्ये व्हिडिओ बनवता आले नाही आणि संध्याकाळी बहीण आणि जिजू आले होते. त्याच्यामुळे आपण मग रात्री राहण्यासाठी बाहेर आलो होतो राजापूरला. तर आता आपण हे राजापूरला आलो इथे आणि रूम होते इथे. तर हा रूम पडला आम्हाला 1500 रुपयाला आणि एक्स्ट्रा गादीचे आणि चार्ज लागले आम्हाला. मस्त होतं इथे. आणि आम्ही 3 जण होतो त्याच्यामुळे काय एवढं काय वाटलं नाही आम्हाला. तू चिकन ऐक ना, चिकन खाशील ना ते पण जर की खायचंच नाही. हंडी सांगली मी. थंडी सांगितलं खाईन ना कस्टमर. तर असं ग्रेव्ही येईल. पाहिजे सगळ्यांना. नाही ना मग तर. आणि जिरा राईस. आणि आपण दाल खिचडी आहे ना ते तडका मारायला सांगा मग. हे मेनू कार्ड घेऊन जा आणि हे पण घेऊन जा. आणि टिश्यू पेपर आणून द्या. टिश्यू पेपर द्या. खा आणि म्हणजे नंतर नाही घेतला. गेला ना छान. कोण कोण आपल्याला बघायचं. हा मला आवडता. आणि मला दूध वाटते. The next day. तर मित्रांनो रात्री आपण इथे राहिलो होतो. प्रॉपर्टी मस्त आहे इथं. दीदी नाव काय याचं? प्रयाग. सोलगावच्या इकडे आहे. मस्त आहे. आता जातोय आम्ही पुढे त्यांच्या हॉटेलमध्ये. नाश्त्याला काय आहे की नाही ते विचारतो आम्ही. आणि आता वाजलेत 10 वाजून 2 मिनटं झालेत आणि थोडी भूक लागली आता. पाण्याची बॉटल आणली.
तर मित्रांनो आपण आलो तर रांतावर तिथे नाश्ता केला आणि आपण पुढे आलो आहे स्पॉट बघायला. आता भरपूर डेव्हलप केलं आहे या साईडला. अगोदर आलो होतो तेव्हा असं नव्हतं इथे. दीक्षा आपण कधी याव्या? दीदी इथं फोटो काढे. बटरफ्लाय मस्त इथे बसण्यासाठी सोय केलेली आहे बघा. आणि इथून पूर्ण राजापूर दिसतो. राजापूर सिटी. दाखवतो थांबा. पूर्ण राजापूर सिटी दिसते. जिजू ही पूर्ण राजापूर सिटी दिसते इथून वरून. हा पूर्ण राजापूर सिटी दिसते इथून. मस्त केलंय मस्त. लॅम्प पण भारी लावले ते बघ ना. लॅम्प काय भारी लावले बघ. हाय मजबूत आहे. आणि आपण इथे वरून आता बघणार आहे सगळं काय. होडी. आता बघा आपण किती वरती इथून. आणि व्ह्यू एक नंबर आहे. संध्याकाळचं इथे येऊन बसायला विसायला भारी वाटते. आणि इथं आंब्याच्या बाग आहेत सगळ्या. आत्ता चांगले केले ते काय. आणि आता चाललंय इथून पुढे धोपेश्वर मंदिर, दूधपापेश्वर मंदिर. तिकडे आम्ही जाणार आहे आता. मगाशी आपली चार्जिंग संपली होती त्याच्यामुळे आपण निघताना व्हिडिओ बनवली नाही. आपण डायरेक्ट रानतळ्यावर आलो तेव्हा व्हिडिओ बनवले आपण. गाडीत थोडीफार चार्जिंग लावली होती. दूधपापेश्वरचे बघू आता व्हिडिओ बनवायला चार्जिंग उरते का. जिजूचे आणि दीदीचे फोटो काढले आणि आपण इथून निघालो आता धोपेश्वरला जाऊ. जाएंगे धोपेश्वर. चला आपण लगेच इथून निघू धोपेश्वर. आणि हे मंदिर आहे दूधपापेश्वर देवस्थान. स्वयंभू मंदिर. काय बोलते. हा. आणि झाडाला फणस बिनस लागले तिकडे. एकदम शांतता आहे. कारण पोपळी नाही ना. हा सुपाऱ्याच्या बागा आहे. पिक्चर मधलं वाटतं. हा ठीक आहे. इथले त्यांचे जुनं सगळं बांधकाम काढलंय नवीन. तर आपण आतमधली व्हिडिओ बनवली नाही. आतली व्हिडिओ बनवली नाही कारण देवस्थान आहे तिथे परत कोण बोलायला नको असं. पण आतली व्हिडिओ बनवली नाही. आपण तिथे दर्शन घेतलेलं आहे. आणि आता बाहेर आलो आणि बाहेर तुम्हाला मी इथला धबधबा दाखवतो. तर हा धबधबा आहे आणि त्याच्या धबधब्याच्याच खाली शिवलिंग आहे. म्हणजे इथून दिसणार नाही एवढं. तिथे बघा थोडंफार दिसेल ते शिवलिंग येते. आणि पावसातून पूर्ण भरून जातं. म्हणजे इकडे फुल हे असतं पाणी भरलेलं असतं. कामेश्वर मंदिर. इथे एका देवात भरपूर मंदिर आहेत छोटे छोटे. पाय भासतात भरपूर भासतात. आणि हे बघा आपण मगाशी इथं होतो आणि आता आपण हे दत्त मंदिराकडे चाललोय.
काय यंत्रणा काय बोलतो त्याला श्रीयंत्र मंडला तेच मंडला बोलतात त्याला. तर आता आपण निघालो इथून डायरेक्ट आता ओनी ती सुरंगीची वाज सोंगी सोंगी हे एक ना हाय का तुझ्याकडे ठेव ठेव अरे मस्त ठेवा पकड गाडीत आता फुल गाडीत हा त्या ह्याला फक्त गाडीत लावायसाठी घेतलेला. तर आत्ता आहे आपण राजापूरच्या नदीमध्ये आणि आपण नदीमध्येच गाडी पार्क केलेली आहे आणि हे आहे राजापूरचा जव्हार चौक. इथे पहिलं बाजार आणि भरायचा गुरुवार आठवडा बाजार आणि पुढे दिसते ते फळ मार्केट भाजी मार्केट आहे ते आणि पुढे मस्जिद दिसते. आणि आता आपण चाललो लिंबू सोडा लिंबू सरबत पीच आणि मी इथून ओनीला जा. आणि बस आलेली आहे जैतापूर. काय लिंबू सोडा ना 2 मध्ये 3. तर आता परत निघालो आपण इथून डायरेक्ट ओनीत जाऊ आणि ओनीत ते घर साफ करून घेऊ कारण घर साफ करायचं आहे. आता आपण बसतो आधी.